श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 जून 2024 वार शुक्रवार. या दिवशी आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा हा सुवासिनींचा सर्वात मोठा सण आहे. अगदी प्रत्येक सुवासिनी स्त्री ह्या वटसावित्रीचा उपवास करत असते, वटपौर्णिमा सण साजरा करत असते. ते म्हणजे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व आपल्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त व्हावं यासाठी. या दिवशी प्रत्येक सुवासिनी ही उपवास करत असते, वडाच्या झाडाची पूजा देखील करत असते. त्याचप्रमाणे या दिवशी काही उपाय केले तर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहत असते. त्यासाठी या दिवशी एक उपाय करायचा आहे. गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे. त्यामुळे तुमच्या घरातील जे काही दुःख आहे, दारिद्र्य, ते सर्व काही नष्ट होणार आहे. तर कुठली वस्तू खाऊ घालायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आधी सांगितल्याप्रमाणे 21 जून या दिवशी आहे ज्येष्ठ पौर्णिमा. पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांना समर्पित अशी आहे. तर गायीला देवांचे स्थान दिले गेले आहे. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास करत असतात असं म्हटलं जातं. गाय ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे गायीची पूजा केली जाते. गायीची पूजा केल्यानं घरातील गरिबी, दारिद्र्य, त्याचबरोबर दुःख हे निघून जात असतं व घरामध्ये सुख, समृद्धी नांदत असते. म्हणून हिंदू धर्मात गायीला अत्यंत महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी गायीची विशेष पूजा केली पाहिजे. त्याचबरोबर गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर ती कुठली वस्तू आहे ते आपण जाणून घेऊया. त्या पौराणिक कथेनुसार गाय हे विष्णूचेच एक रूप आहे. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी गायीच्या पूजेला देखील महत्त्व दिलं जातं. तुमच्या घरात सतत गरिबी, सतत पैशाविषयी काही समस्या असतील, तुमच्या घरात कितीही पैसा आला तरी देखील तो टिकत नसेल, त्याचबरोबर पैशांच्या संबंधित काही अडचणी असतील, आर्थिक जर काही समस्या असतील आणि त्या जर तुम्हाला दूर व्हाव्या असं जर वाटत असेल तर या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे बघा. त्याचबरोबर तुमच्या मनात एखादी जर इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावा म्हणून तुम्ही सतत प्रयत्न करूनही ती इच्छा पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय नक्की करून बघा. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. तर बघा, तुमच्या डोक्यावरचे कर्ज, ते कर्ज फेडण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तरी देखील हा कर्जाचा डोंगर काही कमी होत नसेल, तो वाढतच असेल, तर तुम्ही या वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे. तर बघा, त्यासाठी एक कलश घ्यायचा आहे. कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि यानंतर थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि तुम्हाला वाटीभर लाल मसूर डाळ देखील घ्यायची आहे आणि त्यानंतर या लाल मसूर डाळीवर थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे. साजूक तूप नसेल तर दुसरं तूप जरी असेल तरी चालणार आहे, परंतु तूपच टाकायचं आहे हे मात्र लक्षात घ्या. त्यानंतर ही डाळ आणि तूप मिक्स करायचं आहे आणि यानंतर गाईला तुम्हाला हे खाऊ घालायचं आहे. तर बघा, त्यानंतर गाईचे जे पुढचे 2 पाय आहे त्यावर सर्वात आधी पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर गाईला हळदी कुंकू देखील लावायचं आहे व नंतर तिला तुमच्या हातानं ही डाळ खाऊ घालायची आहे व नंतर तिला हात जोडून प्रार्थना करायची आहे. श्रीहरी विष्णूंना व माता लक्ष्मीला देखील प्रार्थना करायची आहे. तुमचं जे काही कर्ज आहे ते फिटण्यासाठी मार्ग मिळू दे, लवकरात लवकर आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, त्याचबरोबर
तुमचं जे काही मनातील इच्छा आहे, आर्थिक समस्या आहे, पैशाविषयीच्या काही समस्या आहेत त्या सांगायच्या आहे आणि त्या लवकरात लवकर कमी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर जिथे तुम्ही गायीची पूजा करणार आहात तिथून त्या गायीच्या पायाखालची जर माती तुम्हाला आणता आली तर अतिशय उत्तम. तर काय करायचं आहे, गायीची पूजा करून झाल्यानंतर त्या गायीच्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला ही माती एखाद्या कागदात बांधून घराच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्हाला ठेवायची आहे. त्यामुळे काय होणार आहे, तुमच्या घरातील भांडणं, कटकटी, दोष, आजारपण जे आहे ते देखील यानं दूर होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर गायीच्या पायाखालची माती जर आणता आली ना तर आवर्जून तुम्ही आणा. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मनात खूप दिवसापासूनची एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही अतिशय प्रयत्न करत आहात, परंतु काहीही झालं तरी देखील तुमची ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय नक्की करायचा आहे. त्यामुळे तुमची जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण होणार आहे. तर बघा काय करायचं आहे, गाईला सफेद तीळ आणि त्यामध्ये थोडंसं साजूक तूप मिक्स करून ते गाईला खाऊ घालायचं आहे. यामुळं काय होणार आहे, तुमची जी काही इच्छा आहे, कितीही तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा असू द्यात, ती या उपायाने तुमची पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर तुमचं कर्ज देखील कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.